नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी DMER मुंबई पदभरती 2025 साठी आपण आज सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। बघा जी की मित्रांनो या ठिकाणी परीक्षा दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून काय करा मित्रांनो, आजचा आपला संपूर्ण काय व्हिडिओ बघा भाग अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राइब बघा तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। तर बघा या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी अद्याप जर या ठिकाणी अप्लाय केला नसाल, या ठिकाणी 1109 पदांच्या ठिकाणी बघा मेगा भरती निघली, तर अवश्य बघा या ठिकाणी अप्लाय करून घ्या। या ठिकाणी अप्लाय करायची शेवटची जी मित्रांनो दिनांक आहे बघा ती या ठिकाणी जाहीर करण्यात आली मित्रांनो। या ठिकाणी बघा 9 जुलैपर्यंत मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या जागा भरून घेतल्या जाणार आहेत मित्रांनो। या ठिकाणी बघा जागासाठी ऑनलाईन प्रकारे या ठिकाणी अर्ज वगैरे तुम्हाला करता येते। त्याच्या बाद या ठिकाणी तुम्हाला बघा अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। मग काय करा, तुम्ही अद्याप जर अर्ज केला नसेल अवश्य अर्ज या ठिकाणी अर्ज करून घ्या। तर ओके, पुढे पहिला प्रश्न बघा कशा प्रकारचा आहे। तर एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापेल किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळाला तर कृषी पंपाची छापील किंमत किती असेल? तर बघा मित्रांनो, एक जे शेतकरी आहे बघा ते कृषी पंप घेतो, त्या कृषी पंपावर मित्रांनो काय तर त्याला 12% सूट मिळते। जेव्हा त्याला 12% सूट मिळते तेव्हा त्याला किती 6,600 रुपये ते कृषी पंप पडते। तर त्याची त्या मित्रांनो कृषी पंपाच्या ठिकाणी आपल्याला छापील किंमत काढायची आहे। तर बघा प्रत्येक या ठिकाणी मित्रांनो कृषी पंपाची मित्रांनो किंमत आहे बघा 100% किंमत असते कोणतीही वस्तू असो। जर त्या 100% मध्ये मित्रांनो एखाद्या व्यक्तीला 12% सूट मिळाली तर ठिकाणी त्याला 12% या ठिकाणी मायनस करावं लागेल। तर आपण 100 मधून 12 मायनस केलं 88%, तर हे 88% म्हणजे मित्रांनो किती? तर हे मित्रांनो बघा त्या या ठिकाणी कृषी शेतकऱ्याच्या मित्रांनो या ठिकाणी किती, तर 6,600 होतं। 88% म्हणजे किती 6,600, कारण या ठिकाणी 12% सूट दिलंय। तर या ठिकाणी आता आपल्याला पूर्ण रक्कम म्हणजे किती 100% रक्कम या ठिकाणी आपल्याला काढायची। आपण या ठिकाणी काय करू, या 88%च्या खाली आपण आता 100% घेऊन टाकू। ओके, आता करा याचा आडवा गुणाकार, या 100चा या 6,000ची 6,600ची हे असं, आणि पुन्हा या 88चा या प्रश्नचिन्हाशी सरळ 88 घेऊन टाका। आता 11 8 88, 11 6 66 हे 2 शून्य जशा तशी। ओके, आता काय करा तर सांगतो तुम्हाला, हां सरळ सरळ बघा आता 11 8 88, 11 6 86। ओके, आता सरळ 4 भाग द्या बघा या ठिकाणी 4, तर 4 कसं जे की 4 2 8 बघा 4 2 8, 4 1 4 उरले की 2, 4 5 20 आणि समोरचा 1 शून्य जशा तसा। ओके, आता 2 आलं या ठिकाणी आपल्याला 2 घ्या, बे 1 बे 50 100 या ठिकाणी केलं तर होऊन जातो। ओके, बे 50 100। तर या ठिकाणी आता बघा आपल्याला शेवटचं आन्सर फायनल कसं भेटतं, तर सरळ हे 50 गुणाकारात हे 150 घ्या। आता 15 5 75 आणि हे समोरचे 2 शून्य जशा तसे लावून टाका, झालं किती 7,500 बघा मित्रांनो ठिकाणी त्या कृषी पंपाची या ठिकाणी छापील किंमत असणार आहे काय पर्यायामध्ये बघून घ्या, तपासून घ्या। तर आहे का, हां बघा या ठिकाणी क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, तर बघा यासोबत या ठिकाणी आम्ही एक 2000 प्लस किती, तर 2000 प्लस मित्रांनो जीके जीएस आणि करंट अफेअर्स आणि मित्रांनो त्यासोबत दिनविशेष या ठिकाणी वर्षात जेवढे काही दिनविशेष आहेत त्या दिनविशेष या ठिकाणी एक महाठोकळा आम्ही बघा तुमच्यासाठी एक अवेलेबल या ठिकाणी केलेला आहे। जर ज्याने कोणी बघा या ठिकाणी आपला महाठोकळा या ठिकाणी अद्याप खरेदी केला नसेल अवश्य महाठोकळा खरेदी करा, कारण बघा या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही TCSनं प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण या महाठोकळ्यामध्ये कन्वर्ट केलेली आहेत, समाविष्ट केलेली आहेत। म्हणून काय करा, हा जो महाठोकळा आहे तुम्ही अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली मित्रांनो स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो मी तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे। ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा प्रकारचा आहे तर या ठिकाणी, तर बघा पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो। जर दोन्ही नळ सुरू केले असता
ते हौद पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? बघा मित्रांनो, एका नळानं 12 तासात भराले तर दुसऱ्या नळानं या ठिकाणी 15 तासात रिकामं करायला, म्हणून काय करू नका. भरणं रिकामं म्हणलं सरळ सरळ एकच गोष्ट करा, सरळ 12 गुणाकारात 15 करा. हे 12 गुणाकारात 15 आणि 15 - 12 सरळ पुन्हा 12 रिकामा व्हायला म्हणून काय करा, 15 - 12 केलं 3 झालं. या ठिकाणी 3 घ्या. 3 × 3 3 चोक 12 15 चोक 60 झालं. या ठिकाणी 60 तास आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर क्रमांक क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे एक रेल्वे प्रति तास किती बघा या ठिकाणी 45 किमी वेगाने पळते. 130 मीटर लांबीची रेल्वे गाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते, तर त्या पुलाची लांबी या ठिकाणी किती? या प्रकारचा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो? पहिलं बघा मित्रांनो, ठिकाणी काय करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. या गाडीची जी मित्रांनो लांबी आहे बघा, गाडीची लांबी तिला बाजूला ठेवा आणि सरळ हे मित्रांनो एकूण या ठिकाणी किती तिचा मित्रांनो वेग आहे, तर 45 किमी तास आहे. सरळ हे 45 घ्या. याच्या गुणाकारात हे 30 घ्या, 30 सेकंद एकूण वेळ. याच्या गुणाकारात 5/18 घ्या. याच्या गुणाकारात हे 5/18. आता साहित्रिक 18 6 पंचे 30 3 × 3 3 × 3 हातच्याला 1 3 5 15. आता सरळ सरळ बघा या ठिकाणी काय करा, हे घ्या 15. हां किती मित्रांनो सरळ आता किती, हां या ठिकाणी 15 आला आपल्याला. 15 गुणाकारात 3 गुणाकारात 5 या ठिकाणी सरळ हे 15 घ्या. गुणाकारात 5 त्रिक या ठिकाणी 15. तर आता 15चा जर आपण या ठिकाणी वर्ग केला सरळ सरळ बघा थोडंसं या ठिकाणी चुकतंय आपलं. हां या ठिकाणी बघा या ठिकाणी किती, तर 6 आहे बघा. या ठिकाणी साहित्रिक 18 6 पंचे 30 आहे मित्रांनो, 6 पंचे 30. ओके, तुम्हाला एक पुन्हा एकदा सांगतो बघा, कळलं नसेल थोडंसं आवरा. हां सरळ हे 45 किमी तास घ्या. सरळ सरळ 45 किमी तास गुणाकारात 30 सेकंद. याच्या गुणाकारात 5/18. ओके, या ठिकाणी सरळ साहित्रिक 18 6 पंचे 30 3 × 3 3 × 3 उरलं 1 3 5 15. आता किती, पहिलं 15 आलं गुणाकारात, हे 5 5 25 गुणाकारात 25. सरळ 25 5 125ला 5 आलं, हातच्या आले 12. पुन्हा 25 1 25 हे वरचे 2 27 आणि 10 किती झाले 137. बघा या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे मित्रांनो किती, तर हां 25 हां या ठिकाणी 37 झालेलं बघा. सरळ सरळ ठिकाणी 37 झालेलं आहे बघा. तर किती भेटलं आपल्याला या ठिकाणी 375 या ठिकाणी भेटलं. सरळ हे 375 जशाच तसं घ्या आणि या 375मधून हे 130 मायनस करा. आता 130 मायनस करा. आता जर आपण 375मधून 130 मायनस केलं उरलं किती, 5ला 5 7मधून 3 गेले 4 उरले आणि 3मधून 1 गेलं उरलं किती 2 म्हणजे किती 245. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर की क्रमांक ब 245 मीटर. बघा या ठिकाणी त्या मित्रांनो या ठिकाणी रेल्वे पुलाची लांबी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं जे की क्रमांक ब आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, लय सोपा आहे बघा कसल्या या ठिकाणी प्रश्नाचा योग्य आन्सर काढणं. फक्त आणि फक्त या ठिकाणी एकही अंक इकडला तिकडं तिकडला इकडं न होता पाहिजे आणि या ठिकाणी एकही अंक चुकता नाही पाहिजे. ओके, तर पुढे बघा चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघा. 10 जणांनी प्रति दिवस 6 तास काम करून एका कामाला 18 दिवसामध्ये पूर्ण केले, तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति तास किती दिवस काम करावे लागेल? या प्रकारचा प्रश्न संच आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर काही करू नका, या प्रकारचा प्रश्न विचारला सरळ 10 जण प्रति दिवस 6 तास काम करून एका कामाला 18 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती तास लागतील प्रकारचा प्रश्न आहे. सरळ 10 गुणाकारात 6 6 गुणाकारात 18 करा. या ठिकाणी 10 गुणाकारात 6 6 गुणाकारात 18 आणि याच्या छेदामध्ये हे 15 गुणाकारात 12 15 गुणाकारात 12 6 1 6 6 2 12 5 2 10 5 त्रिक 15 3 1 3 3 सांग 18 6 1 6 6 2 12 12 छेदामध्ये 2 आणि बेस का या ठिकाणी 12 म्हणजे किती 6 दिवस, जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा पाचवा कशा प्रकारचा आहे प्रश्न संच. तर बघा या ठिकाणी पाचवा, एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे. छापील किमती प्रथम 20% नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन शर्ट विकला तर शर्टची विक्री किंमत किती? या प्रकारचा प्रश्न संच आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाची राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो, तर बघा सरळ सरळ एका शर्टची छापील किंमत 850 आहे. 850 घ्या, हे घेतलं 850
आणि याच्या गुणाकारात पहिलं 20% सूट दिलं आहे म्हणजे किती, 20% सूट दिलं आहे म्हणजे किती या ठिकाणी 80% रक्कम त्यांना आकारला आहे. गुणाकारात त्याच्या 80 घ्या, 80% छेदामध्ये 100%. ओके, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. 10 × 10, 10 8 80, सरळ 85 गुणाकारात 8 या ठिकाणी आलं बघा. 85 गुणाकारात 8, 8 पंचे 40ला 0, हा 4 4, 8 8 64, 64 हे 4 68 म्हणजे या ठिकाणी आलं किती आपल्याला 680. हे 680ला 680 जशाच तसे पुन्हा गुणाकारात या ठिकाणी 15% सूट म्हणजे किती 85% रक्कम त्यांना आकारला आहे. मग पुन्हा या ठिकाणी 100% छेदामध्ये. हा एक 0 कॅन्सल, हा एक कॅन्सल. 5 2 10, 5 1 5, उरलं किती 3, 5 7 35. पुन्हा या ठिकाणी 2 आलं, बे 1 बे, बे 3 6, पुन्हा या ठिकाणी बे चोक 8 या ठिकाणी आलं. आता काय करा, हे 34 गुणाकारात 17 करा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर भेटून जातं. किती 34 गुणाकारात 17. तर हे 34 घ्या, याच्या गुणाकारात आलं 17. ओके, 17 चोक 68ला 8, हा 6, 17 3 51, 51 हे 1 6 किती झाले 57 बघा. या ठिकाणी 578 या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक ठिकाणी ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा, हा जो 6वा प्रश्न आहे बघा, हा हे तुमच्यासाठी या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हाला सर्वांना ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पिन करून सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थ्यांसोबत हा जो संपूर्ण काय आपला व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी आधार चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. हा आपला महाठोकळा जर तुम्ही बाय केला असेल अवश्य बाय करून घ्या. तर व्हिडिओ मित्रांनो पुन्हा एका नेक्स्ट लेवलच्या बघा सोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.